नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मराठीमधील पाठ 17वा अन्नजाल या पाठाची संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा। प्रश्न पहिला, अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे। एक, पहिले उदाहरण, साखळीचे मनुष्य कडीला कडी जोडून साखळी तयार करतो, पण मधली कोणतीही एक कडी जरी तुटली तर कडीची संपूर्ण मालाच भंगून जाते, म्हणजे साखळी तुटून जाते। उदाहरण दुसरे, कोळ्याच्या जाळ्यात एका धाग्याला खूप धागे जोडलेले असतात, त्या खूप धाग्यांना अनेक धागे जोडलेले असतात, त्यामुळे काही धागे तुटले तरी जाळे कायम राहते, जाळे तुटत नाही। अन्नजाळाची हे दोन उदाहरणे। प्रश्न दुसरा, चुकीचे विधान शोधा। अ, मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते। 2, निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले। 3, कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो। आणि 4, कोणत्याच प्राण्यांची माणसाने हत्या करू नये। यातील चुकीचे विधान आहे 1, मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते। आ, 1, अन्नजालातील प्राणीजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते। 2, कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही। 3, एक प्राणीजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते। 4, अनेक प्रजाती मारल्या तरी अन्नजाळ टिकून राहते। यातील चुकीचे विधान आहे 1, प्राणीजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते। त्यानंतरचा प्रश्न 3, कोळ्याचे जाळे व अन्नजाळ यांच्यातील साम्य लिहा। कोळ्याचे जाळे अनेक धागे तुटले तरी कोळ्याचे जाळे टिकून राहते। अन्नजाल अनेक प्राणी नष्ट झाले तरी अन्नजाल टिकून राहते। प्रश्न चौथा, खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा। मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल क्षीण होईल, तुटून जाईल आणि पुढे ते संपून जाईल। प्रश्न 5, तुमच्या शब्दात स्पष्ट करा। अ, तुम्हाला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दात सुधारणासह स्पष्ट करा। परिसंस्थेत एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण होताना तयार होणाऱ्या साखळीलाच अन्नसाखळी असे म्हणतात। अन्नसाखळी ही अन्न तयार करण्याच्या जालातील एका ओळीत असलेली साखळी दुवे असतात। अन्नसाखळीत स्वतः अन्न मिळते आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते। उदाहरणार्थ गवत, ससा, लांडगा, सिंह किंवा गवत हरिण। प्रश्न आ, कवितेच्या आधारे जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा। जीवस्य जीवनम याचा अर्थ एक जीव हाच दुसऱ्या जीवाचे जीवन आहे असा असतो। अन्नसाखळी पाहिली असता एक जीव हा दुसऱ्या जीवाला खाऊन जगतो, म्हणजेच एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन आहे असे। नाकतोडा गवत खातो, बेडूक नाकतोडेला खातो, साप बेडकाला खातो तर गरुड सापाला खातो, म्हणजे